तर माणिकराव कोकाटे यांच्यावरील निकालाची प्रत मिळाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार आहे। निकाल प्रत वाचल्यावर आमदारकी संदर्भात विधिमंडळ निर्णय घेईल। माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी झालेली आहे आणि असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। लीलावतीच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन काढलं। 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे बायपास सर्जरीचा सल्ला त्यांना देण्यात आल्याचं डॉक्टर म्हणाले। बायपास सर्जरी करायची नसल्यास एंजिओप्लास्टी करू शकतात असंही डॉक्टर म्हणाले। बायपास सर्जरी झाल्यावर 7 दिवस त्यांना रुग्णालयामध्ये ठेवावं लागतं असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे। श्वासाचा प्रकरण पण जास्त होता, 28 होता, छातीत दुखत होता। तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले। आज आम्ही निर्णय घेतला, डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, यांनी निर्णय घेतला, सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला एंजिओ करावं लागणार आहे, गरजेचं आहे की आता आपल्याला करोनरी एंजिओग्राफी करावी लागणार आहे। आणि आज आत्ता आम्ही करोनरी एंजिओग्राफी संपवले। एंजिओग्राफी मध्ये मल्टिपल वेसल मध्ये ब्लॉक्स आहेत, एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागे अनदर 90% आणि मग 60% आहे। 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत। आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल। ओके, बायपास सर्जरी करायचं आहे। त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया। बायपास केलं तर बायपासच्या नंतर करीबन 7 दिवस तर राहतात हॉस्पिटलमध्ये। तर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असं उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधताना म्हटले। एक मंत्री जायच्या मार्गावर आहे, पण मुख्यमंत्री पांघरुण घालतायत असं ठाकरे म्हणाले। तर ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदे यांची पाठराखण करण्यात आली आहे। शिंदेंसह कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, दिशाभूल करून संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला असं फडणवीसांनी म्हटलंय। जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरुण घालत आहेत आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जाते ते कोण आहे? ठाण्याची व्यक्ती आहे, रिक्षावालाचा भाऊ। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादरानं संबंध जोडायचा हे काही योग्य नाहीये। या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये ठाकरेंच्या खासदारांचं अमित शहांना पत्र। ड्रग्ज सापडलेली जागा कथितरित्या एकनाथ शिंदे भावाच्या मालकीची असल्याचा या पत्रामध्ये उल्लेख आहे। या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्याची पत्रामधून विनंती करण्यात आली आहे। तर पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी चहांच्या पायाजवळ येऊन बसावं असं शेलार यांनी म्हटलं। चहांच्या चरणाशी कोणी आलं तर ते निर्णय घेतील असं शेलार यांनी म्हटलंय। सातारा ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरेंच्या खासदारांनी चहांना पत्र पाठवलेलं आहे। यावरून आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। प्रश्न विचारायचा आहे उद्धवजींना की जर एवढा तुमचा विश्वास अमित भाईंवर आहे की त्यांना पत्र रूपाने तुम्ही मागणी करताय, तर उद्धवजी एक दिवस याच दिल्लीला आणि अमित भाईंच्या पायाजवळ बसा आणि त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त करा। अमित भाई देशाचे गृहमंत्री आहेत, या देशाचे मोठे नेते आहेत, त्यांच्या चरणाशी कोणी आलं तर अमित भाई निर्णय घेतील। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको अशी भूमिका मनसेने घेतली आहे। पेच असलेल्या जागी दोन्ही ठाकरे चर्चा करणार आहेत। मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको अशी मनसेची भूमिका असल्याचं सूत्र सांगतात। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये काही जागांवर तिढा असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात मनसेला 3 जागा हव्यात। ठाकरेंच्या शिवसेनेकडे मनसेकडून बैठकीत या संदर्भात मागणी करण्यात आली आहे। भांडूप, माहीम, विक्रोळी आणि शिवडीमध्ये जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत मोठा पेच असल्याची माहिती आहे। नेत्यांकडून पेच सुटत नसल्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्र सोडून उर्वरित ठिकाणी दोन्ही पक्षात जागा वाटप सुरळीत आहे।
ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण तर मनसेतर्फे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यात चर्चा होणार आहे. ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार आहेत. मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे. संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. निवडणूक प्रचारात ठाकरे बंधू जास्तीत जास्त एकत्र दिसावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवसीय विशेष दौरा असणार आहे. राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत. की अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य जरी असलं हे आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे. एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर करण्याचा सगळ्याच बाजूनी प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं काम सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या बरोबर घेणं किंवा न घेणं हा आमच्याकडे आलेला विषय नाही आहे. शिवसेना उबाठाकडे असलेला विषय आहे.